तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण सिंपल न्यूमेरिकल सॉल्व करूया। तर बघा ते न्यूमेरिकल असं आहे की पार्टिकल मूव straight line with a constant acceleration, a change in velocity from 10 meter to 20 meter per second while passing through a distance 135 meter in 10 seconds, the value of t is। तर बघा सर या न्यूमेरिकल मध्ये सर जे आपला t ची व्हॅल्यू सर फाइंड करायची आहे। आपल्याला असं दिलेलं काय बघा, आपल्याला असं दिले बघा v is equal to means velocity is equal to 10 meter per second and second number velocity is equal to means mu is equal to 20 meter per second सर आपला दिलेलं आहे। ओके सर। नंतर सर आपल्याला डिस्टन्स इज इक्वल टू काय सर दिलंय, s इज इक्वल टू मीन्स डिस्टन्स इज इक्वल टू 135 मीटर सर आपण डिस्टन्स दिलेलं आहे। आणि सर जिथं आपला ॲक्सलरेशन अँड सर टाइम आपण सर फाइंड करावा लागन। बोलो हां या ना, हा सर जी हां। तर लयचा बघा काय न्यूटन लॉज ऑफ मोशन। ओके म्हणजे सर आपले न्यूटनचे 3 इक्वेशन पैकी सुद्धा आपल्याला 2 सर इक्वेशन वापरावे लागतील। तर बघा लयचं फर्स्ट इक्वेशन ओके देअरफॉर मध्ये कशा सर स्क्वेअर v चा स्क्वेअर ओके v चा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू चा स्क्वेअर प्लस 2as। बोलो हां या ना, हा सर इज अ थर्ड नंबर इक्वेशन। ओके सर जी ओके। लयचं बघा देअरफॉर मध्ये v चा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू चा स्क्वेअर प्लस 2as आहे। आपल्याला फाइंड करायचं a। लयचं बघा a मीन्स ॲक्सलरेशन इज इक्वल टू v चा स्क्वेअर माइनस म्यू चा स्क्वेअर बाय 2 काय सर जी यस। बोलो हाँ या ना, हा सर। कुछ छपरा दिमाग में यस ओके नॉट 25 मांगता ना भाई यस है मोठं काढू आपण यस ओके सर जी ओके। कुछ छपरी बात दिमाग में सिंपल क्वेश्चन है ओके। तर बघा काढला आपण v चा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू चा स्क्वेअर प्लस 2as ओके अँड देअरफॉर a इज इक्वल टू v चा स्क्वेअर मायनस म्यू चा स्क्वेअर बाय 2s। लयचं बघा देअरफॉर मध्ये ॲक्सलरेशन इज इक्वल टू v ची व्हॅल्यू काय दिली आपला 10 दिली 10 तर 10 चा स्क्वेअर माइनस 20 चा स्क्वेअर ओके सर जी ओके। बाय में लेंगे क्या हम 2 इंटू यस मीन्स डिस्टेंस 135। अरे कुछ छपरी बात दिमाग में ओके सर। देयरफॉर लेट्स एक्सेलरेशन इज इक्वल टू 10 का स्क्वायर कितना 100 माइनस 20 का स्क्वायर 400 बाय में लेंगे यहाँ पे हम कितना 2 इंटू 135। कितना आंसर आएगा इसका आएगा तो 135 इंटू 2 बे पंचे 10 हात चाला 1 3 2 6 7 ओके बे 1 बे 2 से 17 आलं। बोलो हाँ या ना, हा सर। लयचं बघा देयरफॉर मध्ये एक्सेलरेशन इज इक्वल टू 100 माइनस 400 मीन्स 400 माइनस 100 300 ओके 300 बाय 217। देयरफॉर एक्सेलरेशन इज इक्वल टू यह कट गया 3 धाई 30 आणि 3 9 27। एक्सेलरेशन इज इक्वल टू आलं बघा 9 का 10 बाय 9 मीटर पर सेकंड चा स्क्वेअर। बोलो हाँ या ना, अरे बोलो हाँ या ना, हाँ सर। द एक्सेलरेशन 10 बाय 9 मीटर पर सेकंड का स्क्वेअर। अब फाइंड करेंगे हमारे टी की वैल्यू। इज फर्स्ट ऑल एक्सेलरेशन नंतर आपल्याला फाइंड करायचे टी मीन्स टाइम। हे झाला थर्ड नंबरचा आपलं काय इक्वेशन। आता फर्स्ट नंबरचं इक्वेशन लिहायचं ओके सर। न्यूटन लॉज ऑफ मोशन म्हटलं ओके म्हणजे आपलं न्यूटन सरचं काय फर्स्ट इक्वेशन थर्ड इक्वेशन ओके सर जी ओके। तर आपण सर याला काटूया। इतकं समजलं का सर जी? समजलं सर समजलं। सिंपल था का नहीं भाई? सब सिंपल था ओके। बस दिमाग होना चाहिए। सिंपल है सब कुछ ओके। फिर अख्खा सर संपूर्ण भौतिक शास्त्र सिंपल आहे। फक्त बस अभ्यास केला पाहिजे प्रामाणिकपणानं मेहनत घेतली पाहिजे मॅथमॅटिक आलं पाहिजे तरच सर आपल्याला फिजिक्स येणार। बोलो हाँ या ना, हाँ सर। कळेल का? ओके सर काटेंगे अब इसको। तर बघा न्यूटन फर्स्ट इक्वेशन लिहायचं काय सर ते अशा प्रकारचे बघा देयरफॉर मध्ये लिहायचं बघा देयरफॉर काय सर v इज इक्वल टू म्यू
plus 80. Okay, the first equation of Newton, Sir Isaac Newton. बोलो हाँ ये ना, is also called as Newton sir. हाँ या ना, हाँ सर. V is equal to mu plus 80 is the first equation of सर न्यूटन. बोलो हाँ या ना, हाँ सर. लेच बघा टी सर फाइंड करायचंय. काय सर टी सर फाइंड करायचंय म्हणून दिअर 4 मध्ये टी इज इक्वल टू व्ही मायनस म्यू बाय acceleration. बोलो हाँ या ना, हाँ सर. लेच दिअर 4 टी इज इक्वल टू व्ही मीन्स 10, तर 10 minus 20 by 9 का 8 का 10 by 9. ओके, 10 by 9. लेच बघा दिअर 4 मध्ये टी इज इक्वल टू इथं काय 20 minus 10 आ गया. ओके, मग 10 मधून 20 गेलं किती राहते का 20 मधून 10 गेलं, 20 मधून 10 गेलं राहिलं 10, तर 10 बाय 9, 10 जर कटून गेलं उत्तर आलं टी इज इक्वल टू 9 सेकंड. बोलो हाँ या ना, अरे बोलो हाँ या ना, हाँ सर. सिंपल क्वेश्चन था भाई साहब, पढ़ लिया करो भौतिक शास्त्र, फिजिक्स, यस और नो. 11th क्लास का ये न्यूमेरिकल था, हमने सॉल्व कर दिया आसान भाषा में, आसान लैंग्वेज में और आसान तरीके से. अरे हाँ या ना, हाँ सर. बोलो कितना सिंपल है भाई साहब ये. रॉकेट साइंस है, नॉट रॉकेट साइंस बबुआ जी. ओके, पढ़ाई करनी पड़ेगी आपको, तभी आपको कैलकुलस आएगा, इसका इंटीग्रेशन आएगा, डिफरेंशिएशन आएगा, फिजिक्स का कौन सा भी फॉर्मूला आपको आना चाहिए, कौन सा भी कॉन्सेप्ट आपको आना चाहिए, तभी यह करेगा, मीन्स समझेगा. बोलो हाँ या ना, बोलो हाँ या ना, हाँ सर. छापवा दिमाग में, यस और नो, यस सर.